महिला ग्राहक जनजागृती मेळावा वर्णरागिणी स्त्री गौरव सोहळा जल्लोषात संपन्न। बातमी नाशिक येथून। ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने जागतिक महिला दिन व 15 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर 18 एप्रिल 2026 रोजी महिला ग्राहक जनजागृती अभियान मेळावा तसेच रणरागिणी स्त्री गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला। भगवती लॉन्स, जुना सायखेडा रोड, पंचक शिवार, जेल रोड, नाशिक रोड येथे सकाळी 10 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व गणेश वंदनेने करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दादाभाऊ केदारे हे होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक शरद मोरे, नगरसेविका दीपाली गीते, नगरसेविका सुनीता भोजने, नगरसेविका रंजना बोराडे, समाजसेविका सुमन अक्का संगमनेरे, नाशिक ग्रामीण नियंत्रक सुनील सांगळे, आचार्य महामंडलेश्वर 1008 स्वामी डॉक्टर वैभवीताई पाटील, राष्ट्रीय सचिव हेमंत कुलकर्णी, राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार सविता शिंपी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष शिवलाल पगार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय कार्याध्यक्षा माननीय चंद्रकला साबळे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय अंजली लाळगे, नाशिक जिल्हाध्यक्षा माननीय पुष्पा टिळे शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख माननीय सुरेखा निमसे, जिल्हा कार्याध्यक्षा माननीय वैशाली राठोड, शहर अध्यक्षा माननीय अंजली बारणे तसेच माननीय भाग्यश्री सोनवणे, माननीय माधुरी मनियार, माननीय शालिनी भरसाखर, जिल्हा सचिव माननीय वनिता गायकवाड, माननीय वैशाली जैन, जिल्हा उपाध्यक्षा सौ रेखा संतोष कांबळे, माननीय अनिता भाबड, जिल्हा संघटक यांनी परिश्रम घेतले। यासोबतच माननीय रोहिणी जाधव, माननीय शरद लोखंडे, माननीय योगेश निकम, माननीय भास्कर शेलार, माननीय बापूसाहेब ठाकरे, माननीय रामचंद्र ताठे, माननीय भागवत इरतकर व माननीय नितेश देशमुख आदींचेही सहकार्य लाभले। या मेळाव्यात महिलांना ग्राहक हक्कांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली। फसवणुकीपासून बचाव करण्याचे मार्ग तसेच विविध कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले। समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा रणरागिणी स्त्री गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती लाभली। जनजागृती आणि सन्मान या दुहेरी उद्दिष्टांची पूर्तता करत हा सोहळा यशस्वीरित्या पार पडल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली। दादाभाऊ केदारे, ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष। आज आम्ही प्रभाग क्रमांक 18 नाशिक या ठिकाणी महिला ग्राहक जनजागृती अभियान मेळावा व रणरागिणी श्री गौरव पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमाचे मुख्य नियोजक आयोजक आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ चंद्रकलाताई साबळे यांनी आज हा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या यशस्वीरित्या घडवून आणला आणि आमचा जो मेन उद्देश आहे त्या ग्राहक संरक्षण कायदा हा घराघरात पोहोचवायचा आहे। तर त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये अशा पद्धतीचे ग्राहक जनजागृती अभियान मेळावे घेऊन त्या ठिकाणी महिला असो पुरुष असो यांना जागृत करणार आणि पुरुषांना आणि महिलांना या ठिकाणी प्रोत्साहित करणार। त्या ग्राहक संरक्षण कायदा हा आपण जाणून घ्या आणि आपल्याला दिलेले जे अधिकार आहे ते अधिकार आपण त्याची अंमलबजावणी कशी होईल याकडे आपण लक्ष घाला। या ठिकाणी एवढंच बोलतो मी। साबळे, ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती राष्ट्रीय अध्यक्ष। आज आम्ही जो रणरागिणी मेळावा घेतोय तो आज आपले ग्राहक उपभोक्ता उपभोक्ता समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही भव्य दिव्य असा जेल रोड मध्ये प्रभाग 18 मध्ये मोठ्या प्रमाणात मेळावा भरला आणि ह्या मेळाव्यासाठी आम्हाला आमचे प्रभाग 18 चे नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या माध्यमातून तसेच आमच्या मार्गदर्शिका सुमनताई संगमनेरे तसेच आमचे नगरसेवक सागर भोजने, सुनीताताई भोजने, रंजनाताई बोराडे,
व इतर आमच्या प्रभागातील जेवढे मान्यवर आहेत त्यांनी खूप सहकार्य केलं आणि सर्वांच्या सहकार्याने तशाच आमच्या सर्व भगिनी वैशालीताई राठोड असतील, आपले आमच्या टीमच्या सुरेखा निमसे, वैशालीताई राठोड, परत आपल्या वैशाली जैन, पुष्पा टिळे, इतर सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं आणि याच्या सर्व सहकार्यातून आज आम्ही ते 60 रणरागींना पुरस्कार दिला आणि त्या मोठ्या उत्साहामध्ये त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं. आणि इथं जमलेल्या आपल्या 1000 एक महिला जमलेल्या होत्या. आपण त्यांना सगळ्यांचा साडी देऊन सत्कार केला आणि सर्वांचा सन्मान केला आणि सर्व कार्यक्रम असा शांततेत पार पडला. त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि अभिनंदन करते सगळ्यांचे. तसेच पुन्हा एकदा आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष केदारे सरांचे पण मी खूप खूप आभार मानते. त्यांनी या कार्यक्रमाला आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या सर्व धावपळीमुळे आज हा कार्यक्रम संपन्न झाला. धन्यवाद. माझे सदस्य, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग माजी सदस्य, इथे नमूद करू इच्छिते की आज ग्राहक संरक्षण उपभोक्ता संरक्षण समिती चे अध्यक्ष श्री दादाभाऊ केदारे हे ग्राहक संरक्षण कायदा हा विविध माध्यमातून विविध प्रकारे मेळावे आयोजित करून ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती ही घराघरात पोहोचवत आहे आणि जनजागृतीसाठी अनेक कार्यक्रम राबवत आहेत. आणि त्यांनी आज हा जो मोठ्या प्रमाणात सोहळा साजरा केलेला आहे, श्री रणरागिणी सोहळा, तर याच्यामध्ये त्यांचं विशेष कौतुक करण्यासारखे की या माध्यमातून त्यांनी महिलांना सुद्धा ग्राहक जागृती बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करून ग्राहकांनी सजग कसं असावं याबाबत मान्यवरांनी त्यांना महिलांना मार्गदर्शन केलेले आहेत. दादाभाऊ केदारे यांनी अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम राबवावेत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशी मी शाश्वती त्यांना देते. धन्यवाद. मी सुरेखा सुनील निमसे. माननीय दादाभाऊ केदारे हे जे संरक्षण कायद्याविषयी जनजागृती चालू आहे त्याला आता आम्ही नुकतेच जॉईन झालेलो आहोत. आता नुकतेच आम्हाला पद मिळालेलं आहोत आणि आता जेल रोड मध्ये हा आमचा पहिलाच कार्यक्रम होता जो की महिलांसाठी रणरागिणी पुरस्कार म्हणून आयोजित केला होता. जवळजवळ महिन्यापासून आम्ही ह्या पुरस्काराची तयारी करत होतो आणि आम्ही महिला एकदा तयारी करत होतो. एवढा भव्य दिव्य असा हा जो कार्यक्रम दिसत आहे त्यामागे दादाभाऊ केदारे यांचा फार हात आहे. सर आम्हाला रोज म्हणजे कोणाला आपल्याला सन्मानित करायला जायचंय, कोणाला निमंत्रण द्यायला जायचंय, काय काय घ्यायचंय, कोणासाठी ट्रॉफी कशा बनवायच्या, सगळं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. हा जो भव्य दिव्य कार्यक्रम दिसतोय त्यामागे सरांचं खूप सारं मेहनत आहे आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचीही मेहनत आहे. आणि मी एक म्हणजे आवर्जून सांगू इच्छिते की मी राजकारणात समाजकार्यामध्ये खूप वर्षाची काम करते, 15 वर्ष झाले. परंतु हा जो ग्राहक जनजागृती विषय आहे हा आज काळाची गरज बनलेली आहे. तुम्ही प्लॉट घेता, बिल्डर एक प्लॉट 3 जणांना विकतो. एक फ्लॅटची किंमत 50-50 लाख रुपये देतात, ज्याची किंमत 25 लाख असते आणि तिथं सगळा ग्राहक आज फसला जातो आहे. आज महागाई वाढलेली आहे, याची खूप काळाची गरज आहे. आम्ही जेलरोड वासी आम्ही आव्हान करतो जर कोणाला असे काही केसेस असेल तर त्यांनी आम्हाला निश्चितच म्हणजे कॉन्टॅक्ट करावा आणि आम्ही त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम करू आणि आमच्या मागे सर असेच पाठीशी राहतील आणि आमच्याकडे सगळं काम करून घेतील अशी मी आशा करते. कारण आपण इथे जन्माला आलोय तर ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतं. राजकारण आणि समाजकार्यामध्ये आपण एक बंदिस्त असतो, एक प्रोटोकॉल असतो, म्हणजे प्रत्येकाला काय करायचं असेल तर प्रोटोकॉलची हे असतं. पण इथे आम्हाला काम करण्याचं कुठलं प्रोटोकॉल नाही, आपण कधीही कुठेही जाऊन काम करू शकतो. म्हणून मी सगळ्यांना आव्हान करते काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला भेट द्यायची आहे आणि आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. मी जॉईन झाले ग्राहक संरक्षण समितीमध्ये. आमच्या आदरणीय दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आहोत. आज हा विषय इतका गंभीर झालेला आहे. ऍक्च्युली आपल्या भागामध्ये खूप कमी लोकांना माहिती आहे, महिलांना माहितीच नाही अवेअरनेस काय, तर बिलकुल कायदा माहिती नाहीये. तर सरांच्या माध्यमातून आम्ही हे महिलांना सांगू इच्छितो की आज महिलांना हा विषय खूप महत्वाचा झालेला आहे. तुम्ही जर कोणी फसवणूक केली, अगदी दुधापासून साखरेपासून ते थेट फ्लॅटपर्यंत, गाडीपर्यंत, म्युच्युअल फंड, LIC, तुमची कुठेही फसवणूक होते, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. हा कायदा तुमच्या बरोबर आहे हे सगळ्यांना कळणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही इतकं मोठं नियोजन केलं आहे. तरी मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते की तुम्ही जागृत व्हा, जागो ग्राहक.